पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अप्पे तुला माझा जीव जास्त महत्वाचा आहे का परीक्षा? अगं असं काय म्हणतेस? नाही, तू तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मम्मी काय बी झालं तरी मला मला तुझा जीव महत्वाचा आहे. हे फक्त बोलायचं झालं. तू नुसतं यायचं म्हणून आलीस, हा ना? विचारायचं म्हणून विचारतेस, हाय का नाही? हा ना, मग बसलीस पुस्तक वाचत. मम्मी असं नाहीये, तू असं का म्हणतेस मला? अप्पे माझ्या इथं दुखतंय माहितीये का? सावकाश, तुला त्रास होतोय का? मी डॉक्टरांना बोलवते. हा, कुणाला बोलवून काय फायदा नाही. हे आता नाही अगं, आता वर्ष होईल. अगं विचार करून करून डोसकं फुटायची फाळी आले. कसला विचार करते माहिती अप्पे? हा सांग की, तू तर लय हुशार आहेस ना. तुला कळतंय मी काय बोलते ते? माझं लग्न तुझ्या भविष्याचं, लग्नाशिवाय बाईचं आयुष्य पैलतीराला नाही जात अप्पे. बिन लग्नाची बाई म्हणजे शिड पडलेल्या जाजवानी असते ग. एक ना एक दिवस ती. मम्मी नाही अप्पे, आज तू ऐक माझं. बिगर लग्नाच्या बाईचं कोणीच नसतंय ग. लग्न झालेल्या बाईचा लई गोतावळा असतोय बघ. सासर असतंय, माहेर असते, पोर बाळ असते, तिच्या माग पुढं का नाही सगळी चिम्मा घालत असतात बघ. पण तीच बिन लग्नाची बाई म्हणजे वटलेल्या झाडागत असते बघ. पोखरून पोखरून एक ना एक दिवस मरून जाते अप्पे. मम्मी माझी फक्त एवढी परीक्षा होऊ दे ना ग. ही परीक्षा झाली की म्हणशील दुसरी परीक्षा देते. मी नाही म्हणतच नाही ग. तुझ्यासाठी जो पोरगा बघितलाय तो बी नाही म्हणत नाही. तुला माहित आहे, अक्कांच्या शाळेलाचं लग्न तुझ्या डोळ्यांसमोर झालं. ती नाही म्हणली तर अक्कांनी तिला बिनान पाण्याचं 2 दिवस घरात कोंडून घातलं होतं ग. आम्ही तसं तर काय करत नाही ना अप्पे. हा नाही मम्मी, तसं नाही ग. पण माझी एवढी परीक्षा होऊ दे फक्त. परीक्षेनंतर असं काय वेगळं होणार आहे? अगं हो, तू माझं ऐकून घे की. अप्पे अगं, तू मगाशी म्हणलीस ना की तुला तुझ्या परीक्षेपेक्षा माझा जीव महत्वाचा आहे. हे बघ अप्पे, ती जर खरं असेल ना, तू मला आता वचन दे की तू संकल्परावांसोबत लग्न करशील अप्पे. मम्मी तुला त्रास होतोय, तू ऐक की. पाणी पी. पाणी पी ना ग मला. तू नको माझं काय ऐकू. आज पण तू म्हणून तुझ्या बापूंनी माझं कधीच काय ऐकलं नाही. आता मी नको ऐकू. मेरा डोकं सगळं लाल गाडीच्या दिव्यात ना, आणि मग मी मेले ना की माझ्या मनाच्या जरी बसून. मम्मी मी तुला वचन देते, माझी परीक्षा झाली मी संकल्परावांशी लग्न करायला तयार आहे. आप्पे, माझं ना तुझ्या लय म्हणजे लय प्रेम आहे. ए विन्या काका, तू कशाला असतो? अरे अर्जुन, आप्पे काय? अपर्णा म्हणायला पाहिजे. अपर्णा असं मनातून, असं आतून अपर्णा. रारच्या हे असं डायरेक्ट प्रपोज वगैरे नको रे. अहो इनडायरेक्टली तिला 50 वेळा सांगून झाले. त्या पुरीच्या डोक्यात अभ्यासाशिवाय दुसरं काय नसतं.
त्यामुळे आता डायरेक्ट विचारायला लागणार आहे मला. हा ती अभ्यास करते ना, अभ्यास होय ना, हे इकडे काय कर माहितीये का, पुस्तक घे पुस्तक आणि मग प्रपोज कर. पुस्तक प्रपोज, पुस्तक प्रपोज, इम्प्रेशन पडेल, इम्प्रेशन. एक तर ते आप्पीला पुस्तक आणि ह्याला पुस्तक आणि तू तिचा मास्तर, तुला बी पुस्तक. त्याच्या शाळा आहे वय. हा अरे प्रेमाची गोष्ट आहे ती. अर्जा तू इकडे ये. त्याला काय कळत नाही. मी तुला सांग, हे बघ तू काम कर, तिला गाडीवर बसव. हा आणि असं कुठल्या तरी रोमॅन्टिक जागी घेऊन जा. म्हणजे हा संगम माऊलीला घेऊन जा, संगम माऊली. म्हणजे तुमच्या दोघांचा असा संगम होईल. नको नको संगम माऊली नको, तिथं सगळीच जातात. हा तुला एकदम रोमॅन्टिक जागा सांगू का? हा शेतात घेऊन जा. अरे ऐका तर, शेतात जाऊन काय म्हणायचं ते ऐका ना, महत्वाचं आहे. हा की. शेतात जाऊन तिला म्हणायचं, एक माणूस आमच्यावर रागवलाय वाटतं. हे विना काका, अरे तुझ्या कालच्या गोष्टी नको सांगू. काय आहे ते, एक माणूस रागल वाटत. ए, अरे, तुम्ही थांबा दोघं राव. अरे शेतात ऐकतो राहू द्या तुमचं. नाही नको, नाही पटलं तरी चालेल मला. मला सोपा पेपर येऊ दे, माझी प्रिलियम क्लिअर होऊ दे, असलं काहीच मागणार नाही. पण हा माझ्या कष्टाला न्याय मिळू दे देवा. या परीक्षेसाठी मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावले. तुला तर माहितीच आहे की. देवा, माझ्या पोरीनं जीवाचं रान केलं या परीक्षेसाठी. ती पास होऊ दे. चल. ए दिप्या, सारखाच फोन मध्ये असतोस. अरे आप्पीची परीक्षेची तयारी झाली का? कुठे आप्पी दिदी? सगळं झालंय, मी तिला बॅग भरून दिल्या. ठीक आहे, आलीच आप्पी. आपची दीदी ऑल द बेस्ट. आणि माहिती तू छान पेपर देणार आहेस. आणि मी तर तुझी पे आहे ना, आणि तू कलेक्टर. छकुली, आपली दिदीला पेपर लयच भारी जाणार आहे बघ. दिदे अगं ही बघ की, डेकेपीने तुला विश केलंय. आप्पे या गे धर, दही साखर खाऊन घे. बरं झालं बाया, आली एकदाची जी परीक्षा. तुम्हाला सांगते, माझ्या टायमाला तर एवढं मी काय केलं असतं ना. चकुले, अगं तू पण दही साखर चार किती तिला, चार चार. हा आप्पे त्यासाठीच झटत होतीस नव, ती वेळ आली आता. मम्मी चांगली होऊ दे परीक्षा. यशस्वी हो. पहिल्याच टायमात पास हो बाया. आप्पे सगळं घेतलंयस ना नीट? बरं आप्पे, मनात कुठला बी विचार आणू नको, कळतंय तुला? एकदम शांत डोक्याने पेपर लिही. मम्मी अगं तुला माहितीये का, दीदीने काल डोक्याला ओढणी बांधलेली आणि अभ्यास करत होती, कारण तिला झोप येत होती ग. आता दीदीने एवढा अभ्यास केलाय म्हटल्यावर ती कुठल्या पण परीक्षेत पहिली येणार बघ. खरंय बाया, होऊन जाऊ दे एकदाची जी परीक्षा. आप्पे अगं परीक्षा झाल्यावर ना आठवडाभर कुठेतरी फिरून ये. अप्पी, तू मुझसे लिख के ले, तू पहली जाएगी और अब तेरे को कलेक्टर बनने से कोई नहीं रोकेगा. बापू नमस्कार. नमस्ते. अपर्णा ऑल द बेस्ट.
तुला पेपर चांगला जाणार आहे माहिती आहे मला. थँक्यू. आपटे किती वाजता पेपर आहे ग? अरे ही काय आता तास दीड तास आहे फक्त आता. अपर्णा हवं तर मी तुला सोडायला येतो. नाही अहो राहू द्या, बापू आहेत की ती सोडतील. अहो नाही म्हणजे तिच्या बापूंसोबत तिला बरं वाटतं ना म्हणून. अहो नाही नाही ठीक आहे, तिच्या मनासारखं होऊ द्या. आणि हा आज तुम्ही सगळे इकडे जमलायत ना तर मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची बघा. कोणती बातमी हो काकी? अहो अप्पिका नाहीत संकल्परावांसोबत लग्नाला तयार झाली आहे. आपली दीदी म्हणजे तू आता लग्न करणार? सुषमा अगं ही आत्ता बरं झालं बाई आप्पे, तुला सांगते परीक्षेच्या आधीच पास झालीस तू तर माझ्यासाठी बघ. नाही नाही अक्का, मी अपर्णाच्या स्वयंवरात पास झालो असं म्हणायचं आता. स्वयंवर तर अर्जुनच जिंकतो ना. ए छकुले, तू केवढी बोलतीस केवढी ग? खपत जरा. अपर्णा तू सगळा नीट विचार करूनच निर्णय घेतलायस ना? हा भेस झालं बाया, माझी तर लई इच्छा होती बघ आप्पे. संकल्पराव लगोलग तुमच्या घरी बी कळवून टाका. आपली दीदी पण तुझी परीक्षेला जो वेळ आहे ना, पण अजून एक पेपर मुलाखत असते ना, त्याआधीच तू लग्न करणार का? अगं छकुले, तुझी दीदी लग्नानंतर पण अभ्यासच करणार आहे बरं का. आप्पे तू हे सगळं खरंच खूप नीट विचार करून केलंस. हे बघ पिऊ, आता आम्ही परीक्षेला जातो ती जास्त महत्वाचं आहे. बाकी सगळ्या गोष्टींना मोप वेळ आहेच की परत. आता कशाला येळ घालवताय बापू? अहो मी तर म्हणते लवकरच मुहूर्त काढा आणि उरकूनच टाका एकदाच. काय संकल्पराव? ते बोलू ना आपण सगळं नंतर, नाही का? अपर्णा तुम्ही निघायला पाहिजे, आता उशीर होतोय ना. दीदे ती काय पण होऊन दे, तू जास्त विचार करू नको. तू फक्त परीक्षेवर लक्ष दे. तू सगळ्यांना म्हणलं पाहिजेस जाके पूछ अपने बारे में. आप्या निघूया आपण. सुजे मागच्या वेळेला सिमेंट कोणाकडनं आणलं होतं रे? सिमेंट त्या आईवळेकडनं. आईवळ्याकडनं घेतलं होतं. आता त्याच्याकडनं नको मग. का माल चांगला आहे की? अरे नुसता माल चांगला असून काय उपयोग आहे? आपल्याला काहीच माल राहत नाही ना. तो मालात अजिबातच मार्जिन देत नाही आपल्याला सरकार. तू बाहेर कशाला तारांगतोयस? जाऊन बस गाडीत. नाही तुम्हाला कोणी सांगितलंय का की काय ते इथं काय होणार आहे म्हणून? का तुला दुसरीकडे कुठं जायचंय का? तसं नाही, पण मग नाही आल्यापासून पाहतोय तुला लक्ष नाही तुझं. नुसता यार जरा घालतोय इकडून तिकडं तिकडून इकडं. काय झालं काय नक्की? काय झालं नाही, पण उलट टाइम. गप बस, तुझी नाटकं आजची नाही. जायचं असेल त्या आपल्याला भेटायला. सुजा जरा का सकाळी सकाळी सुरू. अरे आपल्या ताटात पडलेलं गाडाव काढायचं सोडून बाकीचं तर रान हाणायला लागला लगेच. बघ ती सिमेंटचं बघ काय ती. पाहतो काय झालं अर्च्या. अरे ही पुलाखालचा जो रस्ता आहे ना त्याचं काम कोणी घेत नव्हतं म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलं. आणि आपण जसं कॉन्ट्रॅक्ट घेतलं की त्या शिवाप्पाचे डोळे उघडले आणि लागला बोलायला
की तुम्ही काम सोडा. म्हणजे काय नाही, म्हणजे मला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं. नाही तसंच ठरलं होतं. मग धमकीत होतोय का? नाही रे, धमक्या नाही, पण आपलं काहीतरी कुचाळक्या करायच्या. काल बी सुजाला काहीतरी बोलून गेलं आणि आपण असताना साईटवर येतंय ना, कामगारांना सुद्धा दमदाटी करून जाते काहीतरी. बुरटच दिसतंय ते. घरून उचलून आणू का त्याला? नाही नाही, तसं चालणार नाही. का नाही चालणार? अरे अर्जा, किंवा ऐनवेळी पलटी मारेल, माझा काही संबंधच नाही असं म्हणून हात वर करेल. त्यापेक्षा त्याला रंगी हातच पकडू. मग बघ मी काय करतो ते. ठीक आहे सरकार. बर, तू एक काम कर, म्हणून म्हटलं तू ते गाडीत थांब. अहो, असा बाहेर तरंगू नगस. जर काही घडलं ना की लगेच तुला बोलावतो बघ मी. हा, जा. ए सुजा, झाला का पोत्याचा? आप्पीला फोन करून सांगतो उशीर होणार आहे म्हणून. होय होय, या बॅटरीला बी आत्ताच मारायचं होतं का? अप्पे, अप्पे, संकल्परावांबरोबर लग्नाचा निर्णय घेतलायस, कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला नाहीस ना? म्हणजे मम्मीचा आजार पण बघून वगैरे हो म्हणलीच असं नाही ना? हे बघ अप्पे, काय असेल ते स्पष्ट सांग मला. थांबव थांबव, पेपर घेऊन या गाडीचे. अरे पेपर घेऊन या लवकर. आणतो साहेब. हॅलो, हा बोल की. अरे रात्री नाईट केली ना. अरे तुमचं बरं आहे आपलं तेवढं, तुम्हाला सुट्ट्या मिळते त्या. मला 2 महिने झालं सुट्टीच भेटली नाही बघ. बघ आता म्हणतोय सुट्टीला जायचं. अहो साहेब, अहो ते पेपर्स बघा की, मला उशीर होतोय, माझं पेपरला जायचंय मला. हो मॅडम थांबा की. अहो एवढी काय काय करता या, फोनवर बोलतोय ना. हा बोल. अहो साहेब ऐका, तिची परीक्षा आहे, तिला परीक्षेला जायचंय म्हणून तुम्हाला म्हणतोय तुम्ही. अरे नाही रे, मी पुढच्या वेळी येईन. अरे ह्या शनिवारी भेटू की. आप्या, बहुतेक लय वेळ घेतील. तू एक काम करते का, दुसरी रिक्षा बघून झालं की परीक्षेला. दुसरी रिक्षा कशाला? ते ड्युटीवर आहेत ना, आणि त्यांना काही कामाचा फोन नाही आलाय. उगाच अडवणूक करतायत आपली. थांबा तुम्ही. ओ साहेब, ते पेपर बघा की लवकर, मला उशीर होतोय. तुम्हाला एवढी का गडबड झाली? थांबा की जरा. तुम्ही फोन ठेवा. अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही ते पेपर चेक करा की. अहो मला उशीर होतोय, पेपरला जायचंय मला. ए येडी बिडी झालीस का काय तू? आता तर तुला सोडतच नसतो या. अहो ओरिजिनल पेपर कुठे आहेत दाखव. आहेत की, ओरिजिनल पण आहेत साहेब. गाडीचे पेपर क्लिअर आहे ती. मला गाडी चेक करायची. अहो गाडी कशाला चेक करायची? अहो ती आपल्या, तू ऐक, तू दुसरी रिक्षा करून गेली असती तर पोहोचली. बघितलं ना आता काय नाहीये गाडीमध्ये. गाडी पोलीस स्टेशनला घ्यायची नाही. आता गाडी चावीच काढतो. अहो ऐका साहेब, तुम्ही काय करताय? चावी कशाला अहो काढताय? चावी कशाला काढताय? चला अहो पोलीस स्टेशनला गाडी घ्या. अहो ऐका तरी, पोलीस स्टेशनला कशाला? तुम्ही हा बघा साहेब, अहो कागदपत्र क्लिअर आहे, तुम्ही मला कशाला त्रास देताय? अहो साहेब असं करू नका, ऐका की माझं. हे बघा पाहिजे तर हात जोडतो मी तुमचे. अहो तिची परीक्षा आहे. नाही नाही नाही, तो आणि पोलीस स्टेशनला चालायचं. ही बिपिन बसणार राव. कशी व्हायची बॅटरी चार्ज? तिथं आपली वाट बघत असेल राव. अहो साहेब पोलीस स्टेशन कशाला पाहिजे तर मी हात जोडतो तुमचे. अहो तिची परीक्षा आहे.
अहो तिला परीक्षेला सोडून पाहिजे तर मी येतो की पोलीस स्टेशनला. अर्जुनचा फोन का बंद येतोय?